नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीरचा मित्र हा कबीरला आपल्या मोबाईलमध्ये कबीर आणि मृण्मयीच्या साखरपुड्याचा फोटो दाखवतो. आणि कबीर, काय तू तेव्हा हा फोटो काढण्यासाठी चेहरा केला होता? मृण्मयीच्या चेहऱ्याकडे बघ, तिच्या डोळ्यामध्ये ओसंडत असे प्रेम वाहत होते आणि तुझा तो चेहरा बघून असे वाटत होते की तू नक्की काहीतरी तिला फसवतोस. कबीरला मात्र धक्का बसतो आणि कबीर लगेच आपल्या मित्राला म्हणतो, या फिल्मी दुनियातून तू बाहेर निघ. तेव्हा लगेच कबीरचा मित्र हा पुढे लगेच कबीर जे बोलणार असतो ते म्हणतो की हे प्रेम वगैरे काही नसतं, फक्त नातं असतं, कमिट्समेंट असतात. तर कबीर म्हणतो की एकदम करेक्ट. तर लगेच कबीरचा मित्र म्हणतो की अरे ते सर्व सोडून दे, माझ्याकडे एक छान असा एक खूप मोठा सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आहे. आणि कबीरचा मित्र विचारतो की काय रे, त्या डोंगरवाडीवरून आणलेली ती मुलगी नेमकं कोण आहे? आणि सर्व फोटोमध्ये ती सगळीकडे तीच तीच दिसते आणि आपल्या गपशप ग्रुपमध्ये सुद्धा तिचीच चर्चा होते. नक्की ही आहे तरी कोण रे कबीर? आणि मी तर ऐकले तू तिला गुंडांच्या तावडीतून सुद्धा वाचवले. आणि तुला एक गोष्ट सांगतो की भाई, तुझ्या एंगेजमेंटच्या फोटोमध्ये प्रत्येक ठिकाणी ती खरंच खूप छान चमकत होती बरं का. आणि काय रे, काय मसला आहे तिच्याबद्दल? तर कबीर म्हणतो की अरे काही मसला वगैरे नाही, आपल्या गपशप ग्रुपवर आपले मित्र काही लिहित असतात, मी मात्र ते वाचत सुद्धा नाही, असे कबीर त्याला स्पष्टपणे उत्तर देतो. कबीरचा मित्र म्हणतो की अरे इथे आम्ही शायर करून डोके फोडतो आणि तुझ्या त्या एंगेजमेंटमध्ये साक्षात गजर आली होती. कबीर म्हणतो की अरे तुझी ही फालतू बडबड आल्या बंद कर आणि आता जा. कबीरचा मित्र म्हणतो की अरे जातो, पण त्या मुलीचं नाव काय म्हटला? आणि खरंच ती खूप खतरनाक दिसते. तर कबीर म्हणतो की गुंजा. आणि जाताने कबीरचा मित्र म्हणतो की त्या गुंजाचा गुंजपणा माझ्या रोमरोमात वाहतो. कबीर म्हणतो की जाणार आहे आता. त्यानंतर इकडे विजया, कविता आणि ही मधू साड्यांच्या घड्या घालत असते. तर विजया म्हणत असते की अगं घरामध्ये काही फंक्शन निघले तर साड्यांचा ढिगसा असतो. तेव्हा विजया म्हणते की अगं घरात इतक्या बायका आहे आणि अजूनही डोंगरवाडीची एक महिना आली तेव्हा तिथे गुंजा आलेली असते. गुंजा म्हणते की आओ काकू, मी तर तुमच्या घरातली नाही. मधू म्हणते की गुंजा, अगं तू असे का बोलतेस, तू सुद्धा या घरचीच आहे. त्यानंतर गुंजा म्हणते की मी एक काम करते, तुम्हाला या साड्यांच्या घड्या घालण्यासाठी मदत करते, पण घड्या घालताना आपण चौघीजणी एकत्र घालतो, त्यामुळे आपण ह्या कामाचे जे पैसे होतील ते चौघी मिळून वाटून घेऊ. तर मधू आणि विजय म्हणते की गुंजा तू हे काय करते, पैसे कसे वाटून घ्यायचे? गुंजा म्हणते की काकू एक काम करा, तुम्ही घरामध्ये कायम कपडे धुत असतात, मग त्या कामाचे तुम्हाला किती पैसे मिळतात? विजय काकू म्हणते की गुंजा तू हे काय बोलतेस? गुंजा म्हणते की काकू तुम्ही एक मिनिट शांत बसा. आणि ती मधूला विचारते की आई, तुम्ही घरातील सर्व स्वयंपाक करतात, मग सर्वात जास्त पैसे हे तुम्हाला मिळत असतील कारण तुमचे काम खरंच खूप मोठे आहे. तर गुंजा नेमकं काय हे विचारते, कुणाच्या डोक्यात काही येत नसते. गुंजा म्हणते की त्या रेशीम ताई सुद्धा मध्ये मध्ये तुम्हाला मदत करतात, म्हणजे तुम्हाला त्यांना सुद्धा पैसे द्यावेच लागत असतील. विजय म्हणते की गुंजा तू हे काय बोलतेस? तर गुंजा म्हणत असते की हो, आणि जर जास्त काम केले तर तुम्हाला त्याचे जास्त पैसे मिळतील की नाही? आणि या कविता वहिनींना जर मुलं सांभाळण्याचं आणि त्या सुबोधदादांच्या हातामध्ये प्रत्येक गोष्ट देण्याचे जरा जास्तच पैसे जर मिळायला लागतील तर त्या आणखीनच खुश होतील आणि त्यांचे काम वाढवतील. मधूच्या मात्र लक्षात आलेले असते की गुंजाला नेमकं काय म्हणायचे, पण विजया मात्र चिडलेली असते. तेव्हा मधू विजयाला समजावते की अगं गुंजाला काय म्हणायचे ते मला समजले. तर गुंजा सांगते की काकू सांगते मी, कारण मी जे काम करते त्याचा तुम्ही मला पगार दिला, आणि आई तुम्ही एकीकडे मला मुलगी मानता आणि मग मला माझ्या कामाचे पैसे तुम्ही दिलेत, मग मी या घरची परकीस ना. तुम्ही माझ्या डोक्यावर छप्पर दिले आणि मला मायेचा आधार दिला, 2 वेळचं जेवण देतात आणि महिन्याच्या शेवटी जंतर मंतर फू, आणि हे घे तू गुंजा तुझ्या महिन्याचा पगार. खेळ खतम आणि रिश्ता हजम, म्हणजे तू आमची कोणी नाही आणि आम्ही तुझे कोणी नाही असे. तेव्हा मधू म्हणते की वहिनी आता समजले ना गुंजाला नेमकं काय म्हणायचे. तेव्हा विजय आणि कविताच्या सर्व लक्षात येते आणि त्यांना वाईटसुद्धा वाटते. तेव्हा मधू म्हणते की गुंजा तुझे बोलणे मला समजले, पण तू एक काम कर, पैसे तुला कबीरने दिले म्हणून ते पैसे तू त्यालाच परत कर. तेव्हा मात्र सर्वजणी खूप खुश होतात.
त्यावर गुंजा लगेच कबीरच्या रूममध्ये ते पैसे देण्यासाठी येते आणि कबीरला म्हणते की पैसे फक्त चाकरीचे असतात, नातं निभवण्यासाठी नसतात. घरातल्यांना दोषी नाही ठरवणार, कारण मी त्यांच्यासाठी एक मोलकरीणच आहे. पण तुम्हाला माहिती आहे की मी येथे का आले आहे म्हणून, आणि मी या घरामध्ये जीव जाईपर्यंत का काम करते. आणि कबीर घाबरायला लागतो की कोणी येईन म्हणून. तेव्हा गुंजा म्हणते की घरातील सर्वजण झोपले आहे, पण एक गोष्ट, मी तुमच्याकडे माझा हक्क नाही मागणार कधी, आणि अधिकार प्रेमसुद्धा मी तुमच्याकडे कधी मागितले नाही आणि मागणार सुद्धा नाही. माझ्या मनामध्ये जे काही आहे ते मी कधी कुणाला सांगणार नाही. पण एक हात जोडून तुम्हाला विनंती करते की माझ्या मनामध्ये जे काही आहे ना, अपमान तरी करू नका. आणि गुंजा ते पैसे तिथे ठेवून ती डोळ्यात पाणी येऊन निघून जाते. तेवढ्यात मृण्मयीचा फोन हा कबीरला येतो. तेव्हा मृण्मयी म्हणते की अरे गुड नाईट म्हणायला मी तुला कॉल केला होता. कबीर म्हणतो की एक काम कर, तू त्या नोकराबद्दल बोलत होती ना, त्याचा नंबर प्लीज मला मेसेज कर. तर लगेच मृण्मयी विचारते की काय रे, काय झाले. तर कबीर म्हणतो की येथे खूप त्रास होतो. तर मृण्मयी विचारते की कुणाला. तर कबीर म्हणतो की घरच्यांना कामाचा त्रास होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गुंजा बादली घेऊन आतमध्ये जात असते. तर समोर तेल सांडलेले असते. ते बघून मधूही समोरून येत असते आणि गुंजा ओरडते की आई थांबा, येथे कोणीतरी तेल पाडले. तर मधू म्हणते की अगं तेल पाडले नाही, सांडले म्हणायचे. तर गुंजा म्हणते की अगोदर त्यावर पीठ टाकायचे आणि मग ते खरडून घ्यायचे, म्हणजे कोणी घसरणार नाही. तर मधूला गुंजाच्या बोलण्याचा हसू येते आणि ती म्हणते की अगं मला तुझ्याबरोबर बोलता बोलता उशीर होईल, कारण आज मृण्मयीच्या घरी जायचे लग्नाची बोलणी करण्यासाठी. मायाताई वहिनींचा फोन आला होता म्हणून मधू ही गच्चीवर निघून जाते. आणि तेवढ्यात कबीर हा समोरून येत असतो. तर गुंजा बघते आणि जोरात कबीर असे साहेब असे ओरडते. तर कबीर हा ते तेलावरून पाय घसरून खाली पडायला लागतो. तेव्हा गुंजा येते आणि त्याच्या डोक्याखाली हात घालून कबीरला सावरते. मात्र कबीरला थोडेसे लागलेले असते. तर गुंजाही त्याच्याकडेच बघत असते आणि कबीर म्हणतो की काय ग, उठ, काय बघते अशी माझ्याकडे. तेव्हा लगेच गुंजा ही जोराने कबीरचे डोके खाली आदळते आणि आपला पाय बाजूला काढून घेते. तेवढ्यात मधू येते आणि काय कबीर, तू जर गुंजाने तुला सांगितले नसते तर तिच्यावरच ओरडला असतील आणि तू तुझे ऐकले नसतील म्हणूनच पडला असेल, आणि लागले का तुला, असे मधू विचारते. तेव्हा मधू ही कबीरला म्हणते की अरे मृण्मयीच्या घरी आपल्याला तारीख ठरवण्यासाठी जायचे आणि तू येतोस ना माझ्याबरोबर. कबीर म्हणतो की अगं लग्नाची तारीख तुम्हीच ठरवा, कारण आज मुख्यमंत्री येणार, मला महत्त्वाचे काम आहे. तेव्हा मात्र ते सर्व बोलणे ऐकून गुंजाला वाईट वाटत असते. कबीर म्हणतो की अगं आई, ज्या दिवशी सर्वजण फ्री असतील त्या दिवसाची तारीख ठरवायची आणि एक वाजंत्री गुरु वधूवर असतील तर झाले लग्न. तर मधू म्हणते की खरंच काय मुलगा आहे हा, स्वतःच्या लग्नाची सुद्धा त्याला काही घेणे देणे नाही, म्हणजे काही अनुभव असल्यासारखाच बोलतोच ना. तर गुंजा मधूकडेच बघत असते आणि कबीर आतमध्ये निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण हे सर्वेश्वरच्या घरी तारीख ठरवण्यासाठी तयार होऊन निघतात. तर मधू ही गुंजाला आवाज देऊन सांगते की अगं तू घरात एकटीच आहे. रेश्मा म्हणत असते की थांब, ती आपल्या घरातील मोलकरीण आहे, तिला इतके डिटेल्स द्यायची काही गरज नाही. तेव्हा रेशम ही गुंजाला म्हणत असते की अगं मागच्या वेळेसारखं काही गोंधळ करून ठेवू नको. सर्वेश्वर मामाला तू पिटाळले होते आणि तो कुरिअर न देताच पळून लावला होता. तेव्हा मधू म्हणते की अगं प्रेमाने जर समजावले असते तरीसुद्धा तिला समजले असते. विजया म्हणते की अगं तिला असे अंजारून गोंजारून सांगायचेस ना. तेव्हा हे अशोक दादा म्हणत असतात की अहो वहिनी, ती सुद्धा आपल्या घरची मेंबरच आहे ना, प्रेमाने समजावले तर त्यात काय बिघडणार. तेव्हा काकासुद्धा विजयाला टोमणे देतात. तेव्हा सर्वजण जायला निघतात. ऋषी म्हणते की मला पाहिजे की काकू गुंजाला किती छान प्रकारे समजावते. तर मधू म्हणत असते की अगं गुंजा, दारात आलेल्या पाहुण्यांना हसत हे मागे पाठवायचे असते, असे पळून नाही. तेव्हा मधू ही गुंजाला खूप छान प्रकारे समजावते. गुंजा म्हणते की दारात आलेला माणूस हा प्रत्येकजण पाहुणा आहे, हे कसे ओळखायचे. तर मधू म्हणते की अगं आपलं लग्नघर आहे, त्यामुळे पाहुणे येतच राहणार. तेव्हा सर्वजण निघून जातात. गुंजा म्हणते की आई खरंच किती कोकिळासारखी गोड बोलते आणि ती रेशम ही क्याव क्याव करतच असते.
तर लगेच हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये गुंजा ठरवते की आता मी दाखवून देते की डोंगरवाडीची ही पाहुणचाराची माणसं कशी असतात. त्यानंतर जे हे अनेक न ओळखणारी माणसे घरात येत असतात आणि गुंजा त्यांना जेवण वाढून ही तृप्त करत असते. तर ती बाई म्हणत असते की अगं म्हणजे कबीर तेथे आलेला असतो आणि तिला वाटते की हा सुद्धा एक भिकारीच आहे. तेव्हा ती बाई म्हणते की अगं हा सुद्धा भिकारी आहे, याला सुद्धा जेवायला वाढ. तर गुंजा म्हणते की अहो ते आमचे साहेबा आहेत. तर लगेच ते सर्वजण जेवून निघून जातात. तर कबीर खूप भयंकर गुंजावर चिडतो आणि कुणाला न अनोळख्या माणसाला घरात ठेवते, जीव घालते. एखाद्याने तुझ्या नरड्याला जर सुरा लावला तर आम्ही काय करायचे. तर गुंजाच्या डोळ्यात खूप पाणी येत असते. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद. नमस्कार.